गरज नाही. आता आम्ही मशीननंच जिंकून येऊ शकतो आणि मग लोकांचं कुठलंही ॲजिटेशन आलं की त्याला बेदम मारायचं आणि कुठलीही काळजी करायची नाही. मनुष्य एकदम जानवरासारखा आहे अशा पद्धतीचं जे काही परभणीमध्ये घडलं त्या घटनेचा आम्ही निषेध करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचा आणि त्यांच्या हातात असलेलं संविधान त्याचं ज्या पद्धतीने विटंबना झाली त्याचा आम्ही सुरुवातीलाच निषेध केला आणि शासनाने तातडीने दखल घ्यावी अशा पद्धतीचं शासनाला सांगून सुद्धा शासन जे 3 लोकांचं आज आहे महाराष्ट्रामध्ये ज्यांनी शपथविधी घेतलेली आहे ते फक्त मलाईच्या खात्यासाठी त्यांचं भांडण चाललेलं आहे. कोणाला मलाईचे खाते मिळतात त्याच्यावर ते काम करतात आहे. पण प्रशासनाला त्यांनी जे काही आदेश दिलेले आहेत त्या आदेशाच्या आधारावर यांनी ज्या पद्धतीनं त्यांना जो लाठीमार केलेला आहे त्याचं निश्चितपणे परभणीच्या SP वर कारवाई केली पाहिजे. जिल्हा अधिकाऱ्यांवरही, कारण की कोण त्यांना आदेश दिले होते की त्यांना लाठीचार्ज करायचे, या सगळ्या व्यवस्थेवर कारवाई करावी आणि यांना सस्पेंड करावं ही मागणी आमची राहणार आहे. अधिवेशन आता उद्यापासून परवापासून सुरू होती आहे आणि परभणीचा इश्यू हा जो या सरकारचं सुरुवातीचंच जी मानसिकता आहे की लोकांना आता आम्ही जसं दिल्लीचं सरकार मोदींचं सरकार त्या ठिकाणी मारते तशासारखं महाराष्ट्रामध्ये आम्ही लोकांनी आपल्या हक्काची लढाई केली तर आम्ही त्यांच्यावर याच पद्धतीचं बेदम मारू अशा पद्धतीचा हा संदेश दिलेला आहे. हा महाराष्ट्रामध्ये कदापि चालू शकत नाही. हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये ही बेबनशाही आणि हिटलरशाही अजिबात काँग्रेस चालू देणार नाही. ही भूमिका आमची आहे. काँग्रेस पक्ष म्हणजे आज सकाळी विजय वडेट्टीवार म्हणाले की 16 आमदार कधीच आले नव्हते, कुठल्याही लाटेमध्ये काँग्रेस 16 आमदारांपर्यंत खाली आला नव्हतं. यंदा लाट नसताना तशी स्थिती आली, त्यामुळे नक्कीच विचार करण्यासारखी स्थिती आहे. आश्चर्यकारक स्थिती. बरोबर आहे. सगळं जे काही निवडणुकीचे निकाल जे आले अजूनही महाराष्ट्रातली जनता, थोडं आम्हाला राजकीय पक्षाला सोडा पण महाराष्ट्रातली जनता सुद्धा या धक्क्यातून बाहेर आलेली नाही आहे. महाराष्ट्रामध्ये विविध भागामध्ये अजूनही लोकांचे ग्रामसभेचे ठराव घेण्याचं काम सुरू आहे. बॅलेटवर मतदान झालं पाहिजे, आम्ही दिलेलं मतदान कुठं आहे हे शोधण्याचं काम लोक करतात आहेत आणि त्यालाही शासन ज्या पद्धतीनं हुकुमशाही आणि हिटलरशाही दाखवून लोकांचं व्यक्ती स्वातंत्र्यावरही घाला टाकण्याचं पाप जे करत आहे. त्यामुळे स्वाभाविक आहे विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं की कुठली लाट नव्हती आणि हे जे काही निवडणुकीचे निकाल आले या निवडणुकीच्या निकालांनी राजकीय पक्षच नव्हे तर महाराष्ट्राची जनताही सुद्धा अजूनपर्यंत त्याच्या धक्क्याच्या बाहेर आलेली नाही. कुठेतरी पक्षातून आपल्याला घेरलं जात आहे, काही आरोप करत आहे, बंटी शेळकेसारखे असो काही इतरही ठिकाणी काही ठिकाणी आरोप होत आहे, त्यामुळे कुठेतरी अरे राजकीय पक्षामध्ये सगळ्याच गोष्टी चालतात. नरेंद्र मोदीवरही बीजेपीचे लोक आक्षेप घेतात, फडणवीसवरही घेतात. त्याच्यामुळे काही राजकीय फक्त काँग्रेसमध्येच हे चालतात असं नाही आहे, प्रत्येक पक्षात चालतात. त्याच्यामुळे हा भाग नाही आहे आणि त्याच्यामुळे पक्षांतर्गतल्या ज्या बाबी असतात त्या पक्षाच्याच अंतर्गत सोडवल्या जातात, माध्यमाच्या समोर नाही. पण जसं विजयाचं श्रेय लोकसभेत घेतलं तसं विधानसभेत जे अपयश आलं त्याचं पण जबाबदारी घेतली पाहिजे असंही बोलण्यात आलं. बघा, संपूर्ण काँग्रेस पक्ष राष्ट्रीय अध्यक्षापासून सगळे या महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये सहभागी झालेले होते. तिकीट वाटप असेल, प्रचार असेल, सगळ्या गोष्टी असतील. तर त्याच्यामुळे ही जबाबदारी आमची सगळ्यांचीच जातं. त्याच्यामुळे श्रेय आणि श्रेयवादाचा विषय नाही, हा एक प्रकारचा आत्मचिंतनाचा भाग आहे. आणि जी लढाई आता महाराष्ट्राच्या जनतेने सुरू केलेली आहे बॅलेटवर मतदानाची, या लढाईवर सगळ्यांनी लक्ष केंद्रित केलं पाहिजे. जनभावना आहे. काल आमच्या नेत्या प्रियंका गांधींनी सुद्धा संविधानावर चर्चा होत असताना त्यावेळेसही त्यांनी सांगितलं की संविधान वाचवायचं असेल आणि देशाची लोकशाही वाचवायची असेल तर या देशामध्ये बॅलेटवरच मतदान घेतलं गेलं पाहिजे. जागतिक पातळीवर सगळ्या देशामध्ये आता जेव्हा बॅलेटवर मतदान घेतलं